महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा शारदीय नवरात्र महोत्सव आजपासून सुरू झालाय आणि या नवरात्र महोत्सवासाठी राज्यासह परराज्यातूनही तुळजापूरमध्ये अनेक भाविक दाखल झालेत। तुळजापूरमध्ये येणाऱ्या भाविकांमध्ये महिला भाविकांची संख्या मोठी असते। तुळजापूरमध्ये आलेल्या महिला भाविकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या नवरात्र महोत्सवाला आजपासून सुरुवात होते। तुळजापुरामध्ये अशी जंगी तयारी करण्यात आली असून फुलांची सजावट करण्यात आली असून या मंदिर परिसरात आता भाविक भक्त यायला सुरू झाले असून भाविक आता या नवरात्रीच्या निमित्तानं तुळजापूरमध्ये दाखल होत आहेत। माझ्यासोबत भाविक आहेत। काय सांगाल आता तुम्ही कुठून आलात? तुळजापूरला हा पुण्यावरून आलो आम्ही। छान आहे, नवरात्र सुरू होत आहे म्हणून आम्ही दर्शन घ्यायला आलो। हा प्रसन्न वाटतंय, छान देवीचा आशीर्वाद असावा म्हणून आम्ही आलो। आज खूप सुंदर सजावट झालेली आहे। नवरात्रीचे म्हणजे प्रसन्न खूप वाटतंय। इथे एनर्जेटिक फ्रेश चांगलं वाटतंय की 9 दिवस येतात, छान व्यवस्थित सुरुवात होते। खूप आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे, सो हे 9 दिवस खूप छान जावेत आणि पुढे चांगला आशीर्वाद भेटावा। जी शक्ती प्रत्येक स्त्रीला असली पाहिजे, शक्ती ती भेटली पाहिजे। आता तुळजापुरामध्ये यायला चालू झालेला आहे आणि या नवरात्रीच्या निमित्तानं तुळजापूरमधील प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल यांनी आता जंगी तयारी केलेली आहे। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।